मध्ये कोणेकरांचा सरकार मैदानातला अनेक मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आणि आजच्या मैदानात आता जोर सुटला. सुंदर लढत आरमावशेठ साळुंगे आणि बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या मालकीचा असा हा बकासूर. रूप बघितलं की मन भरतं. असा हा पुणे मावळ आणि पुणे जिल्ह्याची आणबाण शान आज खास करून राकेश परब यांच्या माध्यमातून अखंड सिंधुदुर्ग वासियांसाठी या ठिकाणी पाहायला मिळाला. सुंदर असा जोर या ठिकाणी सुटला. सुंदर अशी लढत करूया या मैदानातला डाव उजवीला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये. आज बरेच दिवसांनी प्रथमेश आहे, संकेत हसोळकर आपल्या बरोबर आहेत आणि संकेतचा भाऊ. तुझं नाव काय बाबू? गुणवंत. सो गुणवंत आपल्या बरोबर आहे. तर आज आपण चाललेलो आहोत मालोंड माळ येथे. विरण बाजारपेठेतनं आतमध्ये जो रस्ता होतो त्या ठिकाणी मालोंड गाव आहे आणि त्याच्या रानमाळावर आज काय आहे, बैलगाडी शर्यत स्पर्धा. सो आता सरकार मान्य आहे, गव्हर्नमेंटने याला परमिशन दिलेली आहे आणि ही स्पर्धा जी आहे ती राकेश परब मित्रमंडळाने भरवलेली आहे. यंदाचं दुसरं वर्ष आहे. मला उत्सुकता आहे या बैलगाडी शर्यत स्पर्धेची, कारण का मी बरेच त्याचे व्हिडिओ बघितलेले. मला देखील जाणून घ्यायची ही स्पर्धा कशा प्रकारची असते. आणि माझ्याबरोबर प्रथमेश आहे. त्या प्रथमेश आपल्याला बरंच गाईड करेल, कारण का तो स्वतः बैलप्रेमी आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की त्याच्याकडे बरीचशी अशी जनावरं आहेत, बरोबर ना? म्हशी आहेत, बैल आहे, गायी आहेत, दुधाचा व्यवसाय आहे त्यांचा. तो त्याला त्याच्यातलं भरपूर नॉलेज आहे. तर आपण त्याच्याकडनं बरीच माहिती घेत राहू. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आपण या स्पर्धेला आलेलो आहोत. हा रेसिंग ट्रॅक आहे या ठिकाणी. पुढे कशी स्पर्धा आहे ती मी तुम्हाला दाखवीनच. हा मालोंड माळ रानमाळावर आहे, मालोंडच्या कापावर. या ठिकाणी आहे मुख्य व्यासपीठ आणि इथे सर्वांचा चहिता बकासूर बैल आहे, ज्यांनी बरेच बक्षिसं मारलेली आहेत. तो बैल इथे ठेवलेला आहे त्यांनी, तो आपण नंतर बघूच. आणि थोडा माईकचा आवाज जास्त आहे त्यामुळे थोड्या वेळाने आपण व्हिडिओ चालू करू. संकेत, अगोदर कधी बघायला आलेलंस? नाही, पहिल्यांदाच आलोय. पहिल्यांदा स्पर्धा बघतोय? स्पर्धा पहिल्यांदा बघतोय, पण खास बघायला आलोय बकासूरला बघायला. तुम्ही कुठून आलात दादा? इथलेच. तुम्ही अगोदर स्पर्धा तुम्ही गेल्या वर्षी बघितलीच असेल इकडे, पण अजून स्पर्धा कुठे बघायला बाहेर जाता का? इकडे जा. प्रथमेश, ही जी स्पर्धा ही राज्यस्तरीय आहे. यानंतर आविष्कार ठाकूर. कुठून स्पर्धा घेतात? पूर्ण तिथे महाराष्ट्रातून कुठून पण येऊ शकतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्पर्धा किती? प्रसन्न, रोहन जंगम, वेरवली. आता हे जे नावं पुकारताय ती कसली आहेत? लॉट्सचे. लॉट्स म्हणजे काय? असं नंबर असतात त्यांचे, मग किती नंबरला पळणार वगैरे ते. अच्छा, म्हणजे ज्याला जो आकडा येईल तो त्या नंबरला पळणार. काढायची मालकाने जाऊन त्याला जितका आकडा येईल त्या नंबरला पळणार. एका वेळेला फक्त एक बैलगाडी पळणार. मित्रमंडळाच्या वतीने केला जातो स्मरणार्थ. एक नंबर घ्या ओ, गाडी झुपाय घ्या. शिवाज मनोज देवगडकर वाघेरीकर, आपली गाडी झुपाय घ्या. आपला या मैदानातला पहिला क्रमांकाला साज पळणार आहे. विनंती आहे, गाडी झुपाय घ्या. स्वयंभू गांगेश्वर प्रसन्न राठिवडे, आपली गाडी द्वितीय क्रमांकाला पळणार आहे. चला आपण देखील गाडी झुपायचं. ज्योती परब युट्यूबर आपल्या देखील यथोचित सर्वांनी स्वागत आम्ही करत आहोत. विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. ज्योती परब युट्यूबर, ज्योती परब युट्यूबर लकी कांबळे याचं जोरदार टाळीने स्वागत करूया. ही स्पर्धा ज्यानं सर्व दूर पोहोचवली आहे तो लकी कांबळे याचं मनस्वी हार्दिक स्वागत. इथून चालू होणार. ती लाईन आहे. ती कसली लाईन आहे? इथून चालू होणार आणि याच रस्त्याने. थँक्यू. या रस्त्यानेच धावायचं, या ट्रॅकने. झेंडा आहे तिथे, झेंड्याला वळसा मारून पुन्हा इथे यायचं, तेव्हा टायमिंग लागेल. ओके. म्हणजे हा टायमिंग वर गेम आहे. एका वेळेला एक बैलगाडी पळणार. तिने पुढे जायचं, टर्न मारायचा आणि रिटर्न यायचा. जो कमी वेळेत येईल तो जिंकला.
तर या बाजूला आजूबाजूला सगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत. आणि आता आपल्याला काय घ्यायला जायचंय प्रथमेश? गमचा कुठे विकतायत? इथे सरबत, आईस्क्रीम, बरीच दुकान आहेत. सरबतवालेच जास्त दिसत आहेत कारण तेवढी गरमी असल्यामुळे सरबतवाल्यांची दुकानं भरपूर आहेत. जशी इथे ह्याची दुकानं आहेत, सरबताची जास्त दुकानं दिसत आहेत, तसं गुलालाचं देखील दुकान इकडे आहे. जिंकल्यानंतर गुलाल उडवला जातो. सो गुलालाचं दुकान इथे थाटलेलं आहे मस्त. बघूया आता कोणता बैल जिंकतो. तू आणलंस की नाही गुलाल? हा बघा बैल घेऊन येते. हा दुसरा बैल. हे कुठले आहेत रे? आपले सिंधुदुर्गातलेच आहे. अच्छा, सिंधुदुर्गातली बैलजोडी एक नंबरला पळणार आहेत वाटतं. कुठून आले ते? दोन आपल्या राटिवड्यातलाच आहे. राटिवड्यातला एक बैल आहे हा वाला. दादा काय नाव बैलाचं? बैलाचं नाव काय? आणि गाव कुठलं? राटिवड्यातला, आपल्या जिल्ह्यातलाच आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरी जी जोडी आहे तो बघूया आपण. दादा बैलाचं नाव काय? आणि गाव कुठलं? कुसबे, कुंदे. कुंदे गावातला हा बैल आहे. राटिवडे आणि कुंदे हे दोन वेगवेगळ्या गावातले बैल आहेत, एकत्र पळणार आहेत. आणि हा आहे, ह्याला काय म्हणतात रे? छकडा. छकडा बघा, असा असतो हा छकडा. आणि याला बैल जुंपले जातात. खास रेसिंगसाठी हा छकडा वापरला जातो. आणि इथे जॉकी इथे बसतो ना याच्यावर, ते आपल्याला पुढे बघायलाच मिळेल. प्रथमेश इकडे आहे ना? प्रथमेश, आपलं बैलगाडीचं जसं जू असतं तसंच आहे का हे? इकडे आहे ना पुढे? काय लहान असतं बैलगाडीचं थोडं लांबीला जास्त असतं. मोठं असतं. ओके, हे हलकं आहे. हलकं आहे, लहान आहे. अच्छा, म्हणजे बैलावर जास्त प्रेशर येतं का म्हणे म्हणून हलकं ठेवलेलं आहे. भारी. बाकी ही जी रचना असते ती सेमच आहे, सेमच आहे. ओके, टायर छोटे आहेत फक्त याचे. ओके, छकडा. अजून एक इकडे बैलजोडी आहे. नमस्कार, कुठल्या गावात ना आलात? बावशी, नांदगाव. अच्छा, म्हणजे आपल्या जिल्ह्यातनंच आहे. हा, जिल्ह्यातला. काय बैलाचं नाव काय? राजा आणि बादल. राजा आणि बादल बादल. दोन्ही आपलेच बैल आहेत. दोन्ही आपले. मस्त, शुभेच्छा तुम्हाला. प्रथमेश, आता हे दोन्ही बैल आहेत ना एका गोट्यातले आहेत. हे इकडचे दोन बैल आहेत ना ते वेगवेगळ्या गावातले आहेत, पण ते एकमेकाला ओळखत असतील ना, म्हणजे आधी त्यांनी ट्रेनिंग घेतली असेल ना एकत्र यायची, नाहीतर मग एकामेकाला ते हे करू शकतात. पहिली त्यांची मैत्री करावी लागते वाटतं एकमेकांची. चला, ही 2 नंबर गाडी. आता बघा बैलगाडीला बैल जुंपल्यानंतर ती कशी दिसते. बैलांची हाईट बघा किती, 5 फूट हाईट असणार. जबरदस्त. दादा कुठल्या गावात नाही आलात? तळगाव, म्हणजे आपल्या जिल्ह्यातलीच गाडी आहे. दोन्ही बैल एकाच मालकाचे आहेत, तळगावातलेच आहेत. काय नाव आहे बैलाचं? शिल्या आणि हरण्या. कितव्या नंबरला पळणार आहात तुम्ही? 1 नंबरला पळणार आहात. अरे वा. दादा तुम्ही ड्रायव्हर आहात? नाव का तुमचं? मंदार करपे. अरे वा. चला, ही 1 नंबरला पळणार आहे. आता आपण ट्रॅकच्या इकडे जाऊया आणि बघूया कशी गाडी सोडली जाते बरोबर शिटी वाजल्यावर.
पहिली धावणारी गाडी. लक्षात घ्या बैलगाडी मालक 100 फुटापर्यंत लाईन मारली. त्याच्या आत जर गाडी बाहेर गेली तर एक चान्स आहे, अन्यथा दुसऱ्या वेळी बाहेर गेली गाडी बाद आहे याची नोंद घ्या. वळा या मैदानातला पहिला गोल आणि पहिला पेला सुटला. सुंदर अशी गाडी पोहोचली आणि सुंदर गाडी लढत चालू आहे. या मैदानातला पहिला सास पोहोचतो शिवाज मनोज देवगडकर. वगैरेकरांचा उजवीला पोहोचतो, बादल आणि डावीला पोहोचतो राजा. राजाने बादलचा सुंदर असा साज या मैदानात पाहण्यासाठी सज्ज झाला. बैलगाडी शौकीन या मैदानासाठी उपस्थित झालेले आनंद घेत आहे असं राकेश परब आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील पहिली गाडी अतिशय सुंदर शिवाज मनोज देवगडकर वगैरेकरांचा बादल आणि राजा. बादल आणि राजा 1 नंबरला पळले आहेत. 1:5:81 1 मिनिट 5 सेकंद आणि 5 सेकंद सुंदर अशी गाडी पळाली. भारी. शिवाज आणि सुद्धा सुंदर अशी गाडी पळते. उजवीला पळते राजा, डावीला पळते बादल. बादल राजा, मंदार आणि राजू. विनंती बैलगाडी मालकांची या ठिकाणी तक्रार आली. सुंदर असा साज पुन्हा परतीच्या प्रवासाला. सुंदर अतिशय सुंदर राजाने बदल. आता जी गाडी पळत गेली ती जरा फास्ट वाटते आणि त्यानंतर मैफलीमध्ये तिथं जरा शूट घेऊया आपण. याच ठिकाणी शावरी तालुक्यात खरेदी केला. जबरदस्त फास्ट गेली ती. त्यानंतर शैलेश शेठ पेडणेकर यांच्या धावणीला या ठिकाणी बघूया. दाखल करा. असा डावीचा हरण्या आणि उजवीचा शिड्या आणि त्याच्यावरती विराजमान झाला मंदार करतो. सख्या भावाच्या पलीकडच्या रक्ताचं नातं आहे असा शैलेश आणि दुसरा मंदार. जिथं बैलगाडीचं शर्यत क्षेत्र तिथं जोडी आवर्जून पाहायला मिळते, कारण विश्वासाचं नातं जपलं जातं. या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं सुंदर असा जोर आहे. डावीला हरण्या, उजवीला शिड्या, हरण्या. अतिशय सुंदर. बघूया किती मिनिटात झाला. कुणाच्या नशीब नसीब नसीब की बात. मिस्त्री पेडणेकर, शैलेश शेठ पेडणेकर याचा घरचा सास पाला 57 सेकंद आणि 91.78 नोंदवला. खरोखर उजवीला पाला, शिल्याने डावीला पाला. आतापर्यंतचा हरण्याने शिल्याची फास्ट सुंदर फास्ट गाडी पळाली. 57 सेकंद मध्ये आले. पलीकडच्या नात्याचा प्रयत्न असा मंदार करतो. 6 नंबरची गाडी कोकीसरे. मैदान होतील आणि होतील, परंतु इतिहासात नोंद होईल इतकं रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आजच्या मैदानाला. असं ऐतिहासिक मैदान ना भूतो ना भविष्य संपन्न होतं. राकेश परब मित्र मंडळ यांच्या माध्यमातून सुंदर अशी गाडी मैदानात आली. आई अंबाबाई प्रसन्न कोणतीचे हे जे शेवटचं टायर आहे तो या लाईन कडे थांबला पाहिजे. पूर्ण आजरा गाजवला, चंदगड गाजवला. सेकंड शर्यत क्षेत्रात मुरुड मैदानी स्पॉट राहिला. आता छोटा धडाका सुद्धा ही पण फास्ट गेली आहे. सुंदर गाडी पळतानी त्याच्यावरती आपल्या घरी आपली कोणतरी वाट बघते याच्या आपण दक्षता घ्या आणि आपल्या जीवाचा आनंद साजरा करत असताना आपला जीव सुरक्षित पाहिजे. सुंदर गाडी करत आली, सुंदर गाडी लढत चालू. उजवीला हरण्या, डावीला मथुर, मथुर हरण्या. अतिशय गाडी अतिशय सुंदर. बघू यांचं टायमिंग काय. 59 सेकंद आणि 81 इतका टायमिंग नोंदवला. सुंदर गाडी पळाली. आई अंबाबाई प्रसन्न कोटीसरे. 57 होती, जरा 59. 2 सेकंदचा फरक आहे.
आणि शंभू गावठी जोडी शिव शंभू आणि डावीला शंभू. अरे भारी पळते रे. देसाई गावठी आहे ना ही. माजी सभापती मी बोलतोय काका बैल आहेत काका बैल म्हणजे वयाने वाटत होते ना ते. सन्मान करत आहोत. भारी भारी. संपन्न होत असलेल्या राजाची पराग नाव काय बैलांचं? सिंधुदुर्ग शिवशंभू. जिल्ह्याचा ना भूतो ना भविष्याचे एक नामवंत मैदान. त्यानंतर पंकज वर्धम आपला देखील सन्मान आम्ही करत आहोत. विनंती असेल संतोष मुंडकेकर आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचं. अतिशय सुंदर असा जोर शिवा आणि शंभू. अतिशय सुंदर. त्याला आपण एंड पॉइंटला आलो होतो. एंड पॉइंटला टर्न मारते बैलगाडी. भारी 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 टर्न मारला रे. अमोल सावंत आले त्यांचा देखील युट्यूब चॅनल आहे पण सध्या बंद आहे. काय हल्ली व्हिडिओ टाकत नाही. बंद केलं का चॅनल? मी टाकतो व्हिडिओ. तुम्ही बनण्याचे बंद. ऍक्च्युली कुठल्याही युट्यूबरला जर असा प्रश्न विचारला काय रे हल्ली टाकत नाही काय, अरे तुम्ही बघत नाही तर आम्हाला सांगताय टाकत नाही करून. बरोबर ना अमोल? मग राग येतो ना. असं कोणी विचारू नये ऍक्च्युली कुठल्या युट्यूबरला. येस येस नक्कीच. इथे प्रथमेश हा टर्न बसणं पण तितकंच महत्वाचं आहे ना. जास्त सेकंद त्या टर्न मध्ये जातात. ही जी माणसं असतात ती बैलगाड्यावाल्याचीच असतात. त्यांची जबाबदारी असते फिरवायची. हात न लावता फिरवायची. हात नाही लावायचा बैलांना आणि फिरवायची. बर ही जी स्पर्धा भरवली आहे ना ती ह्यांच्या भावांनी भरवलेली आहे. हिचं नाव आहे आरुश्री. आधीचं नाव काय? ज्योती परब. आणि यांचे बंधू आहेत राकेश परब. आणि तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय? आरुश्री सावंत. सबस्क्राईब करा माका. प्रथमेश आता जी गाडी गेली ती कुठली होती? ती कणकवलीतली होती. तुझ्या मित्राची गाडी. किती सेकंद? 52 सेकंद. आईला आतापर्यंत टॉप मध्ये 57 होता. आता ही 52 ला आली. 55 होता आता ही 52 ला गेली. पण ती गेली कळलंच एवढी सुसाट पळाली ती. आणि टर्न पण व्यवस्थित मारला तिने. जबरदस्त. काय म्हणतो? डोळ्याचा पारणा फिटला बाबा आमच्या. ही बाहेर जिल्ह्याबाहेरची बैलगाडी आहे. शंभू आणि सरदार. हा टर्न जेवढा फास्ट बसेल ना गाडी रपकन गेली. कडक. काय रिपोर्ट आहे? काय ते 49 ला एकदम
काय म्हणतोय 49 ला एकदम कमी टायमिंग मध्ये आले 49 सेकंद. अरे तू असं काय करतोय तो बघ ना कुठे पायाखाली येतोय. आणि पहिल्या 2 नंबरला कोण आहे 2 नंबरला 51 आहे 51 आणि नंबरला 52 आहे. अच्छा 51 आणि 52 एकाच मालकाचे आहेत हो एकाच मालकाचे. म्हणजे दुसरा आणि तिसरा नंबर एकच मालक आहे अजूनपर्यंत तरी पण आता फार कमी राहिलेत ना गाड्या भारी दा कुठून आला तुम्ही आम्ही नांदगावरून बावशी. अच्छा सिंधुदुर्ग जिल्हा काय नाव पहिल्याचं त्याचं नाव पाहिजे. बैजा आणि त्याच्यावर कोण पळत आहे तो पण आपलाच बैल आहे एकाच धावणीतले आहे अरे वा. तर हे 2 बैल जाणार आहेत कितव्या नंबरला पळणार आहे तुमची गाडी 46 नंबरला अरे वा. भारी प्रथमेश हे प्रथमेश समोरून जर गाडी आली तर तू थांबू शकतोस का हा तुझ्याकडे ते स्किल नाही आहे तू एवढा बैल मालक आता तुझ्या दावणीला किती बैल आहेत एक आहे काय नाव आहे त्याचं सर्जा आणि बैल पाळणं ही खायची कामं नाही हे श्रीमंत लोकांचीच कामं आहेत ह्यांच्यासारख्या तेच लोक करू शकतात तर मित्रांनो जवळजवळ 47 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेली आहे खरं बघायला गेलं तर हा जो थरार आहे ही स्पर्धा ही शेतकऱ्यांची स्पर्धा आहे आणि खूप धमाल आली राकेश परब मित्रमंडळाने ही स्पर्धा आयोजित केलेली पहिलं बक्षीस आहे 35,000 दुसरं 30,000 त्याच्यानंतर 20,000 आणि अजून 15 बक्षिसं उत्तेजनार्थ बक्षिसं या ठिकाणी ठेवलेलं आहे कुठलीही एंट्री फी न घेता ही स्पर्धा त्यांनी भरवलेली सो खूप धमाल आली एक आनंदाचं वातावरण या शेतकऱ्यांमध्ये या स्पर्धकांमध्ये असतं आणि हा थरार पहिल्यांदाच मी अनुभवतो आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू